नमस्कार मित्रांनो, मी इंजिनियर प्रतिज्ञा पाटोळे टीम इंजिनियर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत आणि त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण हे केल्याने तुम्हाला आमचे जे नवीन व्हिडिओ येणार आहे त्याचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्ण मॅरेथॉन सेशन घ्यायचा आहे, म्हणजेच की पूर्ण प्रश्नांची डिटेल एक्सप्लेनेशन आणि या सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न जो आहे तो आहे की खालीलपैकी भावे प्रयोगातील उदाहरण ओळखा। आता या प्रश्नामध्ये आपल्याला भावे प्रयोगातील उदाहरण ओळखायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला भावे प्रयोग किंवा कर्तरी प्रयोग किंवा कर्मणी प्रयोग हे प्रयोग काय असतात आणि ते कसे ओळखायचे हे माहीत असणं गरजेचं आहे। तर प्रयोग म्हणजे काय असतं नेमकं की कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी ठेवण किंवा रचना असते तिला व्याकरणाच्या भाषेमध्ये काय म्हणतात तर प्रयोग म्हणतात। आता क्रियापदाची रचना, आता यामध्ये 3 प्रकार पडतात, एक तर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि तिसरा कोणता तर भावे प्रयोग। आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय असतं की क्रियापदाची रचना कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार होत असेल तर तो प्रयोग कोणता असतो तर तो असतो कर्तरी प्रयोग। आणि दुसरं कर्मणी कसं ओळखायचं तर क्रियापदाची रचना कर्माच्या लिंग, वचन व पुरुषानुसार होते की नाही, पुरुषानुसार असेल तर काय असतं ते तर तो असतो कर्मणी प्रयोग। क्रियापदाची रचना वरील दोघांच्या म्हणजे दोघांवर अवलंबून नसते, म्हणजे ते कोणावर अवलंबून असते तर तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी तटस्थ यावर अवलंबून असते, तर तो कोणता असतो तर तो असतो भावे प्रयोग। हे समजलं का तुम्हाला? कर्मणी प्रयोग काय असतं, कर्तरी प्रयोग काय असतं आणि भावे प्रयोग काय असतं? तर खूप सोपं आहे। कर्तरी प्रयोगामध्ये फक्त कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदल होतो आणि कर्मणी प्रयोगावर फक्त कर्माच्या लिंगवचन यानुसार बदल होतो आणि भावे प्रयोगामध्ये ह्या दोघांवरही होत नाही, जेणेकरून हे तृतीय नपुंसकलिंगी पुरुषावर अवलंबून असतं। तर आता यामध्ये सकर्मक वाक्य आणि अकर्मक वाक्य हे माहीत असणं गरजेचं आहे। कशासाठी तर हे प्रयोग ओळखण्यासाठी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। तर सकर्मक वाक्य आणि अकर्मक वाक्य कसं ओळखायचं तर कर्त्याला कशाने, तर यामध्ये सकर्मक आणि अकर्मक कसं ओळखायचं, एक मिनिट। तर जेव्हा कर्त्याला ने हा जो प्रत्यय आहे हा प्रत्यय जोडल्यानंतर काय होतं तर हा प्रत्यय जोडल्यानंतर क्रियापदाला ला, ली आणि ले हे प्रत्यय येत असतात, म्हणजेच वाक्य काय होते तर भूतकाळी होत असेल तर ते वाक्य कोणतं असतं, सकर्मक असते किंवा अकर्मक असते, हे आपल्याला ओळखायला पाहिजे। म्हणजेच काय असतं की क्रिया करणारा एक व ती सोसणारा दुसराच असतो, हे कशामध्ये असतं तर सकर्मक वाक्यामध्ये असतं। आणि अकर्मक वाक्यामध्ये काय असतं तर क्रिया करणारा व सोसणारा तो एकटाच असतो, त्याला काय म्हणायचं तर तो अकर्मक वाक्य म्हणायचं। आता प्रयोगाचे 3 प्रकार पडतात, पहिला कर्तरी, दुसरा कर्मणी आणि तिसरा कोणता भावे प्रयोग। आता कर्तरी प्रयोगामध्ये 2 उपप्रकार पडतात, म्हणजे अकर्मक कर्तरी आणि दुसरा कोणता सकर्मक कर्तरी। आता अकर्मक कर्तरी प्रयोगाची काही लक्षणं असतात, जे त्या लक्षणावरून आपण तो प्रयोग अकर्मक कर्तरी आहे की सकर्मक कर्तरी आहे हे आपल्याला ओळखता येऊ शकतं। आता अकर्मक कर्तरी प्रयोगाची लक्षणे काय तर पहिलं लक्षण आहे की कर्त्याला प्रत्यय नसून तो प्रथमेत असतो। म्हणजे काय तर आपण विभक्ती पाहिलेली होती, म्हणजे प्रथमा विभक्ती, द्वितीया विभक्ती, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन शेवटचं, तर हे पाहिलेलं होतं। तर यामध्ये काय असतं की तो कोणत्याच ह्याच्या विभक्तीमध्ये नसतो, तो प्रथमेत असतो। आणि दुसरं लक्षण काय आहे तर वाक्यात काय असतं तर कर्म असतं आणि क्रियापद कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते। यामध्ये काय कर्तरी म्हणलं की कर्ता आला मध्ये, आणि वाक्याचा काळ काय असतं तर
वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ असा कोणताही असू शकतो. हे काय झालं तर अकर्मक कर्तरी प्रयोगाची लक्षणे झाली. आता दुसरा कोणता, त्याचा उपप्रकार कर्तरी प्रयोगाचा सकर्मक कर्तरी प्रयोग. याची लक्षणे काय असतात तर आता सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय, त्यामध्ये काय असतं तर वाक्यात कर्म असावेच लागते. कर्म खूप गरजेचं आहे यामध्ये, आणि तो काय असतं तर ते प्रथमेत किंवा द्वितीयेत असते. वाक्य कसं असतं तर शक्यतो वर्तमान काळी असून त्याला प्रत्यय नसून तो प्रथमेत असतं. म्हणजे कुणाला प्रत्यय नसतं तर कर्त्याला प्रत्यय नसतं. आता सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये एक टीप आहे, जी की सकर्मक कर्तरी प्रयोगात व्यक्ती व प्राणीरूपी कर्माला प्रत्यय जोडले जाऊ शकतात. तर वस्तुरूपी कर्माला काय असतं तर शक्यतो प्रत्यय लागत नाहीत, म्हणजे प्रत्यय नसतात. तर ते झालं सकर्मक कर्तरी प्रयोग. आता दुसरा कोणता तर कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचे 2 उपप्रकार पडतात. पहिला कोणता, प्रधान कर्तक कर्मणी प्रयोग, आणि दुसरं गौण कर्तक कर्मणी प्रयोग. आता गौण कर्तक कर्मणी प्रयोगामध्ये पण काही उपप्रकार पडतात, जसं की नवीन कर्मणी, दुसरा समापन कर्मणी, आणि तिसरा शक्य कर्मणी, आणि चौथा कोणता पुराण कर्मणी. आता पहिल्यांदा आपल्याला पाहायचे प्रधान कर्तक कर्मणी प्रयोग काय असतं, त्याची लक्षणे काय आहेत, ते कसं ओळखायचं. तर पहिलं त्याचं लक्षण काय, कर्त्याला बहुधा तृतीया किंवा चतुर्थीचा प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतो. यामध्ये काय, कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो. दुसरं लक्षण काय, क्रियापदाची रचना कर्मानुसार असून ती भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. विद्यार्थी वाक्य तुम्हाला माहीत असेल, आज्ञार्थी, स्वार्थी, विद्यार्थी हे काय तर वाक्याची प्रकार आहेत. विद्यार्थीमध्ये काय असतं तर कर्तव्य दर्शवलेलं असतं. तिसरं लक्षण काय तर कर्मणी प्रयोगात कर्माला महत्त्व असते, परंतु या प्रकारात मात्र कर्त्यालाच महत्त्व दिले जाते. पण इथे कर्माला महत्त्व असलं तरी कशाला महत्त्व दिले जाते तर कर्त्याला महत्त्व दिले जाते. त्याचं उदाहरण कसं काय, रामाने काम केले. यामध्ये काय, रामाने काय केले तर काम केले, पण महत्त्वाचं काय याच्यामध्ये तर काम करणं. पण याला महत्त्व, या वाक्यात महत्त्व कोणाला दिले तर रामाला हे महत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे हे असं प्रधान कर्तक कर्मणी प्रयोगाची ही लक्षणे आहेत. आता दुसरा कोणता, गौण कर्तक कर्मणी प्रयोग. या प्रकारात काय असतं तर कर्ता गौण असतो आणि कर्माला महत्त्व असते. आता ह्याची आपण वर सांगितल्याप्रमाणे त्याचे किती उपप्रकार पडतात तर 4 उपप्रकार पडतात. पहिला आहे नवीन कर्मणी प्रयोग. यामध्ये काय तर हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आलेला आहे आणि कर्त्याला कडून प्रत्यय असतो, म्हणजे शिपायाकडून, माणसाकडून, हे काय तर ह्याला कडून प्रत्यय असतो. आणि कर्म काय असते तर प्रथमेत असते, आणि क्रियापद शक्यतो भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. आता दुसरा कोणता, समापन कर्मणी प्रयोग. यामध्ये काय, क्रियापदाचा अर्थ कार्यसमाप्ती दर्शवतो. म्हणजे काय असतं की क्रियापद जे शेवटी आलेलं असतं ते काय असतं आपलं क्रियापद असतं, म्हणजे क्रिया करण्याचे शब्द म्हणजे काय असतं तो क्रियापद असतं. ते काय दर्शवतं तर वाक्य पूर्ण झालेलं आहे, म्हणजे ते काम पूर्ण झालेलं आहे हे दर्शवतो. कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो, कर्माला मात्र प्रत्यय नसतो. यामध्ये काय तर कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो. ह्याचं उदाहरण काय असणार, हेमाचे पुरण वाटून झाले. यामध्ये काय, हेमाचे पुरण वाटून झाले म्हणजे काय, पूर्ण क्रिया समाप्ती दर्शवलेली आहे, आणि कर्त्याला काय लागलेलं आहे तर षष्टीचं प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे हेमाचे चे हे काय आहे तर षष्टीचं प्रत्यय आहे, आणि कर्माला काय तर कर्माला कोणताही प्रत्यय आलेला नाही. त्यामुळे हे काय असणार तर हे समापन कर्मणी प्रयोगाची लक्षणे असणार. आता तिसरा कोणता, शक्य कर्मणी प्रयोगाची लक्षणे. ते कसे ओळखायचे, पहिलं काय, क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य, इच्छा, अपेक्षा असा अर्थ व्यक्त होतो, त्याला काय म्हणायचं शक्य कर्मणी प्रयोग. आणि कर्त्यास तृतीया किंवा चतुर्थीचा विभक्ती प्रत्यय असतो, आणि कर्म काय असतं तर कर्म प्रथमेत असतो. आणि चौथं काय तर धातूस, म्हणजे जे शेवटी क्रियापद असते त्याला काय लागतं तर अव, म्हणजेच एक मिनिट, अव किंवा अवव हे काय तर असं हे लागलेलं असतं. त्यामुळे ते कोणतं असणार तर शक्य कर्मणी प्रयोग. म्हणजे ह्याचं उदाहरण काय असणार,
तर मला हे काम करवते. आता इथं का लागलेलं आहे तर करवते, त्यामुळे हे कोणतं असणार, ह्याच्यात शक्यता दाखवलेली आहे. तर हे शक्य कर्मणी प्रयोगाची लक्षणे आहेत. आणि चौथा शेवटचा कोणता तर पुराण कर्मणी प्रयोग. यामध्ये कसं ओळखायचं आहे, त्याची लक्षणे काय, तर हा प्रयोग मूळ कुठून आलेला आहे, संस्कृत कर्मणी प्रयोगापासून आलेला आहे. ही काय करते तर ह्याची रचना शक्यतो कुठं आढळत नाही, गद्यामध्ये आढळत नाही. आणि सकर्मक धातूला ज प्रत्यय लागतो, म्हणजे ज लावलेला असते यामध्ये. तर त्यामुळे हे कोणतं वाक्य, कोणतं प्रयोग असणार तर पुराण कर्मणी प्रयोग. यामध्ये आपण काही कर्मणी प्रयोगाची उपप्रकार पाहिली, त्याची लक्षणे पाहिली. आता पुढचा पाहू भावे प्रयोग. आता भावे प्रयोग म्हणजे काय असतं, ते कसं ओळखायचं, तर यामध्ये भावे प्रयोगाची काही लक्षणे आहेत. वाक्य काय असतं, सकर्मक असल्यास कर्ता व कर्माला प्रत्यय असतो. म्हणजे काय असतं, जर वाक्य सकर्मक वाक्य असेल तर कर्त्याला व कर्माला प्रत्यय असतो. आणि अकर्मक असल्यास फक्त कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसते. आणि दुसरं लक्षण काय तर क्रियापद स्वतंत्र तृतीय पुरुषी नपुंसक लिंगी एकवचनी असते. आणि तिसरं लक्षण क्रियापदाचे रूप शक्यतो कसे असते तर भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. आता भावे प्रयोगाचे खालील किती प्रकार म्हणजे 3 उपप्रकार पडतात. ते कोणते ते आपण पाहू. पहिला प्रकार कोणता तर पहिला प्रकार आहे प्रधान कर्तक भावे. प्रधान कर्तक भावे हे झाला पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार कोणता, दुसरा प्रकार आहे गौण कर्तक भावे. गौण कर्तक भावे हे त्याचा कोणता तर हा झाला दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार कोणता तर अकर्तक भावे. अकर्तक भावे प्रयोग हे काय आहे तर त्याची 3 उपप्रकार आहेत. आता पहिला प्रधान कर्तक भावे, यामध्ये 2 आहेत, म्हणजे प्रधान कर्तक सकर्मक भावे आणि प्रधान कर्तक अकर्मक भावे. आता प्रधान कर्तक सकर्मक भावे यामध्ये काय असतं, यामध्ये कर्त्याला प्राधान्य दिले जाते आणि कर्त्याला शक्यतो तृतीयेचा, म्हणजेच कोणता तृतीयेचे मला प्रत्यय सांगा बरं कोणते आहेत ते सांगा. तृतीयेचे प्रत्यय कोणते आहेत तर तृतीयेचे प्रत्यय कोणते आहेत, ने किंवा नी, हे काय आहे तृतीयेचे प्रत्यय आहेत. तर ते लागलेले असतात कशामध्ये, प्रधान कर्तक सकर्मक भावे प्रयोगामध्ये. आणि तिसरं लक्षण कोणतं तर कर्माला प्रत्यय असतो. आता इथं कर्माला पण प्रत्यय असते आणि कर्त्याला पण असते. ते उदाहरण काय याचं, धोंडूने गाईला बांधले. यामध्ये प्रधान कर्तक सकर्मक भावे प्रयोगाचं मी उदाहरण काय सांगितलं तुम्हाला तर धोंडूने गाईला बांधले. हे काय आहे तर ह्याचं उदाहरण आहे. यामध्ये कर्त्यालाही विभक्ती लागलेली आहे आणि इथं कर्मालाही काय लागलेलं आहे, प्रत्यय लागलेला आहे यामध्ये. तर हे कोणतं असणार तर प्रधान कर्तक सकर्मक भावे. आता प्रधान कर्तक अकर्मक भावे काय असणार तर सकर्मक भावे प्रयोगाची लक्षणे असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं तर सकर्मक भावे प्रयोगाची लक्षणे असतात, फक्त वाक्यात काय असतं, वाक्यात काय नसतं तर कर्म नसतं. आणि दुसरं लक्षण काय तर अकर्मक भावे प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो, तर क्रियापद शक्यतो विद्यार्थी किंवा शक्यार्थ असते. आता यामध्ये दुसरा प्रकार कोणता, गौण कर्तक भावे. आता ह्या गौण कर्तक भावे प्रयोगाचे पुढे किती प्रकार पडले तर पुढे 4 उपप्रकार पडतील. आता गौण कर्तक पुराण भावे पहिला आहे, गौण कर्तक नवीन भावे दुसरा, गौण कर्तक शक्य भावे तिसरा आणि गौण कर्तक समापन भावे कोणता चौथा.
आता गौण कर्तक पुराण भावे. आता गौण कर्तक पुराण भावे यामध्ये काय असणार तर हा प्रयोग कुठून आलेला आहे तर जुन्या मराठी भाषेत आढळतो. यामध्ये वाक्यात काय नसतं तर कर्म नसते आणि कर्ता तृतीया विभक्तीत असतो आणि क्रियापदाला शक्यतो ज प्रत्यय लागलेला असतो. तर हे झालं गौण कर्तक पुराण भावे. आता दुसरं आहे गौण कर्तक नवीन भावे. यामध्ये काय तर कर्त्याला कडून प्रत्यय असतो आणि कर्म प्रत्ययुक्त असते. तर यामध्ये ही त्याची 2 लक्षणे आहेत. त्याचं उदाहरण काय असणार पोलिसाकडून चोराला लवकरच पकडण्यात येईल. म्हणजे कर्त्याला काय आले तर कडून प्रत्यय लागलेला आहे आणि कर्म हे काय असणार तर प्रत्ययुक्त असणार. तिसरा आहे गौण कर्तक शक्य भावे. यामध्ये कर्ता कोणत्या ह्याच्यामध्ये असतो तर चतुर्थी आणि तृतीयेत असतो आणि दुसरं लक्षण वाक्य अकर्मक असते किंवा धातूला व किंवा अव हे प्रत्यय जोडून शक्यार्थ क्रियापद तयार झालेलं असते. म्हणजेच त्याचं उदाहरण काय असणार तर ह्याचं उदाहरण असणार की रामाला घरी जाववते. यामध्ये या वाक्यामध्ये काय असणार तर रामाला घरी जायचं आहे म्हणजे त्याची काय दाखवलेलं आहे तर शक्यार्थ दाखवलेला आहे आणि शेवटी क्रियापदाला अववते हे काय आहे हे दाखवलेलं आहे. आणि चौथं क्वेश्चन कोणता असणार तर गौण कर्तक समापन भावे. आता यामध्ये काय असणार तर क्रियापद कार्य समाप्ती दर्शक असते म्हणजे पूर्ण कार्य झालेलं आहे हे दर्शवलेलं असतं. दुसरं लक्षण वाक्यात शक्यतो कर्म नसते आणि असल्यास ते कशामध्ये असते तर द्वितीयेमध्ये असते. आणि तिसरं कोणतं कर्त्याला षष्टीचा प्रत्यय असतो. म्हणजे षष्टीचे प्रत्यय कोणते असणार तर षष्टीचे प्रत्यय चे चा ची हे काय असणार तर षष्टीचे प्रत्यय असणार. आता याचं उदाहरण काय असणार त्याचे हसून झाले. यामध्ये काय कर्त्याला कोणतं प्रत्यय लागलेलं आहे तर षष्टीचं चे प्रत्यय लागलेला आहे आणि हसून झाले म्हणजे पूर्ण क्रिया झालेली आहे म्हणजे समाप्ती दर्शक दाखवलेला आहे. आणि तिसरा प्रकार कोणता अकर्तक भावे कर्तरी प्रयोग. म्हणजे याच्यामध्ये काय असणार तर वाक्य अकर्मक असते आणि क्रियापदातच कर्ता सामावलेला असतो म्हणजे काय क्रियापदाचा भावच कर्ता दर्शवतो. याचं उदाहरण काय असणार आता तर आज सारखे गडगडते म्हणजे काय यामध्ये काय केलेलं आहे गडगडण्याची क्रिया दाखवलेली आहे म्हणजे काय की क्रियापदातच कर्ता सामावलेला असतो आणि क्रियापदाचा भावच काय असतो तर कर्ता दर्शवतो. यामध्ये आपल्याला भावे प्रयोग कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग याची प्रकार आणि उपप्रकार ते कसे ओळखायचे मी हे सर्व सांगितलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न कोणता दिलेला होता तर खालीलपैकी भावे प्रयोगातील उदाहरण ओळखा. त्याने अभ्यास केला. पर्याय पहिला कोणता आहे तर त्याने अभ्यास केला. दुसरा वारा वाहतो. तिसरा मला गाता येते आणि चौथा यापैकी कोणताच पर्याय योग्य वाटत नाही. आता यामध्ये मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण कर्तरी प्रयोग कसं ओळखायचं कर्मणी प्रयोग कसं ओळखायचं आणि भावे प्रयोग कसं ओळखायचं ते सर्व सांगितलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की भावे प्रयोग यामध्ये कोणतं उदाहरण असणार. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळू. तर आपल्याला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कोणते उदाहरण केवल वाक्यात समाविष्ट होते. आता इथं काय सांगितलेलं आहे की केवल वाक्य कसं ओळखायचं. आता केवल वाक्याचं उदाहरण कोणतं आहे तर यामध्ये आता या प्रश्नासाठी आपल्याला वाक्याचे प्रकार माहीत असणं गरजेचं आहे. त्याचे किती प्रकार पडतात तर वाक्याचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार कोणता तर पहिला प्रकार आहे अर्थावरून पडणारे म्हणजे अर्थावरून पडणारे वाक्य आणि दुसरा कोणता तर वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार म्हणजे वाक्यामध्ये किती विधानं आहेत याची संख्या किती आहे त्याच्यावरून पडणारे प्रकार म्हणजे काय असणार तर ते वाक्याचे प्रकार असणार. आता अर्थावरून पडणारे प्रकार कोणते तर अर्थावरून पडणारे प्रकार आहेत आता अर्थावरून पडणारे पहिला प्रकार कोणता असणार तर विधानार्थी वाक्य. पहिला कोणता
विधानार्थी वाक्य. दुसरा कोणता असणार? प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य म्हणजे यात काय असणार? विधानार्थी वाक्य म्हणजे काय तर फक्त केवळ विधान दिलेलं असतं आणि प्रश्नार्थकमध्ये प्रश्न विचारलेला असतो. तिसरा कोणता? उद्गारार्थी वाक्य. हे उद्गारार्थी वाक्य जर तुम्हाला माहीत असेल. आणि चौथं होकारदर्शक वाक्य. होकारदर्शक वाक्य. आणि शेवटचं कोणतं असणार? तर शेवटचं असणार नकारदर्शक. एक मिनिट. नकारदर्शक वाक्य हे काय असणार? तर हे अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार आहेत. आता यामध्ये काय? विधानार्थी वाक्य हे काय असतं? तर ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असते म्हणजे त्यास काय म्हणायचं? तर विधानार्थी वाक्य म्हणतात. आणि अशा वाक्याची सुरुवात कशाने होते? तर कर्त्याने होते आणि शेवट पूर्णविरामाने होतो. आता प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय? या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला काय म्हणायचं? प्रश्नार्थक वाक्य. आता यामध्ये काय? तिसरा कोणता? उद्गारार्थी वाक्य. हे तर खूप सोपं आहे. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास कोणतं म्हणायचं? उद्गारार्थी वाक्य म्हणायचं. आणि या वाक्यात शेवट कशाने होतं? तर त्या उद्गारवाचक चिन्हाने होतो. उद्गारवाचक चिन्ह तुम्हाला माहीत असतील तर कसे? हे काय झालं? उद्गारवाचक चिन्ह झालं. किंवा म्हणजे एक उदाहरण देते मी. ब हे काय झालं? तर उद्गारवाचक चिन्ह झालं शेवटी. आणि पुढचा कोणता? तर होकारदर्शक म्हणजे ज्या वाक्यातून होकार दर्शवला जातो त्याला काय म्हणायचं? होकारदर्शक वाक्य म्हणायचं. आणि पाचवा नकारार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यातून नकार दर्शवलेला असतो त्याला काय म्हणायचं? नकारदर्शक वाक्य. आता होकारदर्शक आणि नकारदर्शक या वाक्यातील काय फरक आहे? तर फरक असा आहे की जर एखादी क्रिया करण्यास नकार दिला किंवा मज्जाव करताना नकारदर्शक शब्द वापरला तर ते कोणतं वाक्य असणार? तर नकारदर्शक असणार. आणि जर एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठ माहिती सांगताना वाक्यात नकारदर्शक शब्द वापरला तर ते वाक्य कोणतं असणार? तर विधानार्थी असणार. तर पुढचं काय? तर विधानावरून वाक्याचे किती प्रकार पडतात? तर विधानावरून वाक्याचे किती प्रकार पडतात? तर पहिला आहे केवल वाक्य. आपल्याला प्रश्न क्रमांक 2 मध्ये केवल वाक्यच ओळखायचं आहे त्यामुळे लक्षपूर्वक ऐका. केवल वाक्य म्हणजे काय असतं? तर ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्या वाक्यास काय म्हणायचं? केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य म्हणायचं. म्हणजे एकच मुख्य क्रिया असते. अनेक वाक्यापासून एकच केवल वाक्य तयार करावयाचे झाल्यास काय करावं लागतं? तर शेवटचे क्रियापद कायम ठेवायचं आणि क्रियापदाला ऊन म्हणजे ऊन, हून, करिता यासाठी हे काय असणार? तर हे असे शब्द लावले जातात. त्यामुळे काय असणार? तर ते वाक्य केवल वाक्यामध्ये त्याचं रूपांतर होणार. आता ह्याचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर काय? तर रामूने काठी घेतली फुल स्टॉप आणि त्याने कुत्र्याला मारले. हे काय? तर 2 वाक्य आहेत. तर यामध्ये काय केलं आपण? ह्या दोन्ही वाक्याला एकत्र केलं म्हणजे रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले. मी हे काय केलं? तर दोन्ही वाक्य एकत्र केलं आणि एक पूर्ण वाक्य बनवलं. केवल वाक्य कळालं कसं ओळखायचं? म्हणजे 2 वाक्य एकत्र करून जे मी एक पूर्ण वाक्य बनवलं त्याला काय म्हणायचं? तर केवल वाक्य म्हणायचं. आणि यात दुसरा प्रकार कोणता आहे? तर संयुक्त वाक्य. जेव्हा 2 किंवा अधिक केवल वाक्य खालीलपैकी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी जोडली जातात. म्हणजे कोणते अवयव? पहिलं समुच्चय बोधक अवयव. तुम्हाला अवयव माहीत असतील ना? समुच्चय बोधक अवयव म्हणजे कोणते? आणि, व आणि शिवाय. आता समुच्चय बोधक अवयव कोणते? तर आणि, व आणि शिवाय हे कोणते आहेत? तर समुच्चय बोधक. आणि पुढचं कोणतं? विकल्प बोधक अवयव म्हणजे विकल्प दाखवणे अथवा
किंवा हे काय आहे तर विकल्पबोधक. आणि पुढचं कोणता न्यूनत्वबोधक. न्यूनत्वबोधक म्हणजे काय पण, परंतु आणि परी हे काय आहेत न्यूनत्वबोधक. आणि चौथा कोणता परिणामबोधक अव्यय. परिणाम बोधक. तर हे कोणते असणार तर म्हणून म्हणजे परिणाम दाखवतात. आणि सबब हे काय असणार तर परिणाम बोधक अव्यय असणार. तर ही दाखवल्या जातात कशामध्ये तर संयुक्त वाक्यामध्ये. हे काय आहेत तर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. हे काय झालं संयुक्त वाक्य. आता तिसरा प्रकार कोणता तर मिश्र वाक्य. जेव्हा एक प्रधान वाक्य किंवा एक किंवा अधिक गौण वाक्य खालील उभयान्वयी अवयवांनी जोडली जातात तेव्हा तयार होणाऱ्या वाक्यास काय म्हणतात तर मिश्र वाक्य म्हणतात. आता मिश्र वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय कोणते तर पहिला आहे स्वरूपबोधक. स्वरूपबोधक यामध्ये काय असणार तर की, म्हणून आणि म्हणजे यामध्ये काय असणार ते स्वरूपबोधक असणार. दुसरा आहे कारणबोधक. कारणबोधक म्हणजे काय कारण दाखवतं. कारण की हे काय असणार तर यामध्ये कारण दाखवलेलं असतं. तिसरं कोणतं उद्देशबोधक म्हणजे यामध्ये काय असणार तर म्हणून आणि यास्तव हे काय असणार तर हे उद्देशबोधक अव्ययमध्ये असणार. आणि संकेतबोधक आता संकेत दर्शवलेला असतो जसं की जर तरच्या गोष्टी किंवा म्हणजे हे काय असणार तर संकेत दर्शवलेला असतो त्यामध्ये. तर हे काय मिश्र वाक्यामध्ये उभयान्वयी अवयवांनी जोडली जातात. हे काय झालं तर मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आणि केवल वाक्य. हे कशाचे प्रकार झाले तर वाक्याची प्रकार झाली. कशावरून तर विधानावरून पडणाऱ्या वाक्याचे प्रकार. आता यामध्ये गौण वाक्य म्हणजे काय असतं म्हणजे गौण वाक्याचे प्रकार. आता गौण वाक्याचे प्रकार किती आहेत तर गौण वाक्याचे प्रकार 9 आहेत. पहिला कोणता नामवाक्य, दुसरा विशेषण वाक्य, तिसरा क्रियाविशेषण वाक्य, चौथा कोणता असणार रीतदर्शक क्रियाविशेषण वाक्य. आणि पाचवा कोणता असणार एक म्हणते नामवाक्य, विशेषण वाक्य, क्रियाविशेषण वाक्य हे काय आहेत तर गौण वाक्याचे प्रकार आहेत. आणि क्रियाविशेषण वाक्यामध्ये काही उपप्रकार पडतात म्हणजे की स्थलदर्शक, कालवाचक, संकेतदर्शक, रीतदर्शक हे काय आहेत उद्देशदर्शक, कारणदर्शक आणि विरोधदर्शक हे काय आहेत तर क्रियाविशेषण वाक्याचे प्रकार आहेत. आता नामवाक्य म्हणजे काय तर दिलेला मिश्र वाक्यातील ज्या वाक्याला आपण काय ने प्रश्न विचारला जातो तेव्हा येणारे उत्तर काय असतं तर ते वाक्य गौण वाक्य असतं. आणि प्रश्न विचारलेले वाक्य काय असतं तर प्रधान वाक्य असतं. त्याला काय म्हणायचं तर नामवाक्य म्हणायचं. म्हणजे काय असणार यामध्ये तर प्रधान वाक्याच्या कर्माचे काम करते आणि कर्म नेहमी नाम असते. विशेषण वाक्य म्हणजे काय मिश्र वाक्यात जो, जी, जे, जो, जी आणि जे हे काय असणार हे वाक्य विशेषण वाक्य असते. तर तो, ती, ते हे काय असणार ते वाक्याचे मुख्य वाक्य असते. म्हणजे जो, जी, जे हे जर त्याचं विशेषण असणार तर तो, ती आणि ते हे काय असणार त्याचं मुख्य वाक्य असणार. कशामध्ये विशेषण वाक्यामध्ये. म्हणजे जर उदाहरण काय असणार जे चकाकते ते सारे सोने नसते. यामध्ये काय जे चकाकते हे काय दिलेलं आहे हे विशेषण वापरलेलं आहे. आणि ते सारे सोने नसते हे काय म्हणजे सोने नसते हे त्याचं मुख्य वाक्य आहे. तिसरं आहे क्रियाविशेषण वाक्य. क्रियाविशेषण वाक्यामध्ये काय गौण वाक्य जर प्रधान वाक्यातील क्रियापद, क्रियाविशेषण किंवा विशेषण यांच्या बाबतीत स्थळ, काळ, रीत, संकेत, कारण आणि उद्देश जर दर्शवलेला असेल तर त्याला काय म्हणायचं क्रियाविशेषण गौण वाक्य. आता स्थलदर्शक म्हणजे काय यामध्ये कोणता मेन काय तर यामध्ये कोठेने प्रश्न विचारलेला जातो. म्हणजे कशाने कोठेने प्रश्न विचारलेला जातो. त्यामध्ये काय असतं ते स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य म्हणजे यामध्ये स्थळ दाखवलेला असतो. आता कालवाचक क्रियाविशेषण वाक्यामध्ये काय काळ दर्शवलेला असतो. म्हणजे जेव्हाचे किंवा तेव्हाचे वाक्य म्हणजे जेव्हा हे होईल तेव्हा ते घडेल.
जेव्हा आणि तेव्हा हे दर्शवलेलं असतो ते कशामध्ये तर कालवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये. तर तिसरा आहे संकेतदर्शक, म्हणजे यामध्ये संकेत दाखवलेला जातो. म्हणजे जर जोरात पडला तर बस मिळेल, म्हणजे जर तरच्या गोष्टी काय असतात तर संकेतदर्शकमध्ये असतात. आणि रीतदर्शकमध्ये मुख्य वाक्याच्या क्रियेची रीत गौण वाक्यात असते, म्हणजे जसे तसे, मी जसे सांगतो तसे कर, हे काय झालं तर रीतदर्शक क्रियाविशेषण वाक्य झालं. आणि पाचवं कोणतं, उद्देशदर्शक क्रियाविशेषण वाक्य, म्हणजे यामध्ये उद्देश दाखवलेला असतो. आणि सहावं कारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य, यामध्ये काय तर कारण दाखवलेलं असतं. म्हणजे काय, याचं उदाहरण काय असणार, त्याला पोलिसांनी पकडले कारण त्याने चोरी केली, कारण दाखवले ना ते त्या वाक्यामध्ये. आणि शेवटचं कोणतं, विरोधदर्शक क्रियाविशेषण वाक्य, म्हणजे एखाद्या गोष्टीचा विरोध दाखवलेला आहे, म्हणजे जरी तरीच्या गोष्टी. आणि आठवं परिणामदर्शक क्रियाविशेषण वाक्य, यामध्ये परिणाम दाखवलेला आहे. जसं की तो उन्हात फिरला म्हणून त्याला बाबांनी मारले, हे काय झाला, त्याचा परिणाम झाला. आणि नववा कोणतं, तुलनादर्शक क्रियाविशेषण वाक्य, म्हणजे यामध्ये दोन घटकांची तुलना दाखवलेली असते. जसं की जेवढे पुणे मोठे आहे त्यापेक्षा मुंबई मोठी आहे. यामध्ये काय दाखवलेलं आहे तर जेवढे पुणे मोठे आहे त्यापेक्षा मुंबई मोठी आहे. यामध्ये काय दाखवलेलं आहे तर दोन गोष्टींची तुलना दाखवलेली आहे. हे कोणतं असणार तर तुलनादर्शक क्रियाविशेषण वाक्य. हे झाली आपली काही गौण वाक्याची प्रकार आणि त्याची उपप्रकार. आता वाक्याचे अजून काही प्रकार असतात, म्हणजे की स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि चौथं कोणतं, संकेतार्थी वाक्य. आता स्वार्थी वाक्यामध्ये काय असणार तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होतो, ते वाक्य कोणतं असणार तर स्वार्थी वाक्य असणार. म्हणजे हे वाक्य काय असतं, फक्त माहिती देतं. आणि दुसरं कोणतं, आज्ञार्थी वाक्य, यामध्ये काय तर आज्ञा दर्शवलेली असते, म्हणजे वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख जर होत असेल तर ते कोणतं वाक्य असणार तर आज्ञार्थी वाक्य असणार. आणि तिसरं विद्यार्थी वाक्य, यामध्ये कर्तव्य दर्शवलेलं असतं. विद्यार्थी वाक्यामध्ये कर्तव्य, योग्यता, शक्यता आणि इच्छा या गोष्टींचा बोध होतो. आणि संकेतार्थ म्हणजे जर तर या अर्थाने जोडलेली जी वाक्य असतात त्यांना काय म्हणायचं तर संकेतार्थ वाक्य म्हणायचं. आता यामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय असणार, खालीलपैकी कोणते उदाहरण केवल वाक्यात समाविष्ट होते. आता मी तुम्हाला आत्ता सांगितलं की केवल वाक्यामध्ये काय असतं आणि कसं ओळखायचं. या वाक्यामध्ये जेव्हा दोन वाक्य दिलेले असतात त्या दोन वाक्याला एकत्र करून जे एक वाक्य पूर्ण बनवलेलं असतं त्याला काय म्हणायचं तर ते केवल वाक्य असतं. आता पर्याय क्रमांक 1 काय आहे, तो झाडावर चढत होता. दुसरा, त्याचा पाय घसरला. तिसरा, झाडावर चढत असताना त्याचा पाय घसरला. आणि चौथा, यापैकी कोणताच पर्याय योग्य वाटत नाही. तर याचं बरोबर उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक 3. ह्याचं काय उत्तर बरोबर असणार, झाडावर चढत असताना त्याचा पाय घसरला, म्हणून याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार. आता ह्याचा पुढचा प्रश्न काय तर प, फ, ब, भ आणि म या व्यंजन उच्चार प्रकारांना डॅश डॅश म्हणतात. आता यामध्ये काय ओळखायचं आपल्याला की याला काय म्हणतात, तर त्यासाठी आपल्याला काही कंठ्य, तालव्य आणि ओष्ठ हे काय असतात ते पाहावे लागेल. आता कंठ्य म्हणजे काय तर पड जिभेवरील जागा, म्हणजे पड जिभेवरील जागा, म्हणजे त्या भागातून जेव्हा आपण एखादा उच्चार काढतो त्याला काय म्हणायचं तर कंठ्य म्हणायचं. आता तालव्य म्हणजे काय, तालव्याचा अर्थ काय झाला की जिथे आपण म्हणजे तोंडाच्या भागात जिथे आपण चिंच विघळतो, म्हणजे चिंच काय करतो आपण ते तोंडाच्या भागात चघळतो, तो भाग कोणता झाला तर तो भाग झाला तालव्य भाग. आणि ओष्ठे म्हणजे ओठातून जे शब्द बाहेर निघतात त्याला काय म्हणायचं तर ओष्ठे. आता यामध्ये प, फ, ब, भ, म या व्यंजन उच्च प्रकारांना काय म्हणतात तर याचं बरोबर उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 ओष्ठ म्हणतात. कारण हे तुम्ही करून पहा, प, फ, ब हे म्हणून पहा, म्हणजे कसा उच्चार होतो ते तुम्हाला कळून जाईल. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 4, खालील वाक्यातील शब्दाच्या जाती ओळखा.
आता यामध्ये शब्दाच्या जाती आपल्याला ओळखायचं आहे. यामध्ये काय शब्दाच्या जाती किती असतात मला पहिल्यांदा तुम्ही ते सांगा, कारण खाली तोच प्रश्न आहे, शब्दांच्या जाती किती आहेत. तर यामध्ये शब्दांच्या जाती किती असतात, तर शब्दांच्या जाती किती असतात, तर शब्दांच्या जाती 8 असतात. पहिला कोणता, नाम, दुसरा सर्वनाम, तिसरा विशेषण, चौथा क्रियापद, पाचवा क्रियाविशेषण अव्यय, सहावा शब्दयोगी अव्यय, सातवा उभयान्वयी अव्यय आणि आठवा केवळ प्रयोगी अव्यय. हे काय असणार, तर शब्दाच्या जाती असणार. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याच्या अंगी चिकाटी असावी हे काय दिलेलं आहे, त्यांनी प्रश्न दिलेला आहे. यामध्ये कोणती शब्दाची जात येते ते तुम्हाला दाखवायचं आहे. आता यामध्ये याचं बरोबर उत्तर काय असणार, तर याचं बरोबर उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 भाववाचक नाम. यामध्ये काय भाव दाखवलेला आहे, ती त्या विद्यार्थ्याच्या अंगी चिकाटी असावी, म्हणजे चिकाटी हा गुण दाखवलेला आहे. त्यामुळे हेचं बरोबर उत्तर काय असणार, तर भाववाचक नाम असणार. कारण सर्वनाम इथे दिलेला नाही, समुदायवाचक नामही नाही आणि विशेषणही दिलेलं नाही. त्यामुळे याचं बरोबर उत्तर काय असणार, तर भाववाचक नाम. पुढचा प्रश्न पाहू, शब्दांच्या जाती किती. आता यामध्ये आपल्याला हा प्रश्नाचं उत्तर आपण आत्ताच दिलेलं आहे की शब्दांच्या जाती किती असणार, तर पर्याय क्रमांक 3 शब्दांच्या जाती 8 असणार. पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न विचारण्यासाठी डॅश या सर्वनामाचा उपयोग होतो. आता प्रश्न विचारण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा उपयोग होतो हे आपल्याला सांगायचं आहे. आता प्रश्न विचारण्यासाठी काही सर्वनामे असतात, म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामे. एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला काय म्हणतात, तर प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. म्हणजे कोणते असणार ते, कोण, काय, एक मिनिट, कोण, काय, कोणास, हे काय असणार, तर प्रश्नार्थक सर्वनामे असणार. आता यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की प्रश्न विचारण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा उपयोग होतो. तर याचं बरोबर उत्तर काय असणार, तर पर्याय क्रमांक 1 कोण या सर्वनामाचा उपयोग होणार. आता पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 7 घरोघरी या शब्दाचा समास ओळखा. आता समास कसं ओळखायचं मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता समास कसा ओळखायचा, समासामध्ये काय असतं की शब्दाची काटकसर करून आपण काय करतो की एकच जोड शब्द तयार जे करतो त्याला काय म्हणायचं, समास म्हणायचं. आता समासामध्ये अव्ययीभाव समास, द्विगु समास, बहुव्रीही समास, तत्पुरुष समास हे काय आहे, तर त्याचे प्रकार आहेत. तर अव्ययीभाव समासामध्ये काय असतं, तर प्रथम पद काय असतं, महत्त्वाचं असतं. तर यामध्ये घरोघरी हेचं काय असणार, कोणता समास असणार, तर याचं बरोबर उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 म्हणजेच कोणतं, तर अव्ययीभाव समास हे त्याचं बरोबर उत्तर असणार. कारण यामध्ये प्रथम पद महत्त्वाचं आहे, त्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर असणार अव्ययीभाव समास. आता पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 8 काय दिलाय, प्रश्न क्रमांक 8 खालील वाक्याचा प्रकार ओळखा. सचिन चांगला खेळतो हे कोणतं वाक्य आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. आता वाक्याचे प्रकार मी तुम्हाला आत्ताच सांगितले, आज्ञार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य हे काय आहेत, तर वाक्याचे प्रकार आहेत. यामध्ये आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, त्यानुसार त्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे. सचिन चांगला खेळतो हे कोणतं वाक्य असणार, तर हे कोणतं आहे, तर विधान आहे, म्हणजे विधानार्थी वाक्य असणार ते. म्हणजे यामध्ये काय आहे की या पर्यायामध्ये त्याचं एकही म्हणजे उद्गारार्थी पण नाही आहे ते पर्याय, होकारार्थी पण नाही, नकारार्थी पण नाही आणि आज्ञार्थी वाक्य पण नाही. त्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर काय असणार, तर विधानार्थी वाक्य, म्हणजे विधानार्थी वाक्य हे त्याचं बरोबर उत्तर असणार. पुढचा प्रश्न पाहण्यातून अपूर्ण वर्तमान काळ ओळखा. आता आपल्याला अपूर्ण वर्तमान काळ ओळखायचा आहे, म्हणजेच की चालू वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय असतं की चालू वर्तमान काळ. आता काळाचे प्रकार किती असतात मला पहिल्यांदा ते सांगा. पहिला असतं वर्तमान काळ, दुसरा भूतकाळ आणि तिसरा भविष्यकाळ. आता वर्तमान काळामध्ये प्रकार पडतात, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ हे काय आहेत असे प्रकार पडतात. तर यामध्ये आपल्याला तेच विचारलेलं आहे की अपूर्ण वर्तमान काळ ओळखा. मी जात आहे म्हणजे मी जात आहे ही पूर्ण झालेली आहे का क्रिया की अर्धीवट आहे. तर यामध्ये ह्याचं बरोबर उत्तर काय असणार, तर पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक
1 मी जात आहे हे त्याचं बरोबर उत्तर असणार. आणि हे पुढचे पर्याय काय दिलेले आहेत की मी गेलो आहे, म्हणजे हे भूतकाळ, पूर्ण भूतकाळ झालेला आहे, म्हणजे पूर्ण क्रिया झालेली आहे त्यामध्ये. आणि तिसरा पर्याय मी जाणार आहे, म्हणजे हे हा अजून गेलेला नाही, म्हणजे तो सांगत आहे की मी जाणार आहे, तर हा भविष्यकाळामध्ये मोडला जातो हा काळ. त्यामुळे याचं बरोबर उत्तर असणार पर्याय क्रमांक ए. पुढचा 10वा प्रश्न पाहू. खालील वाक्यातील वचन ओळखा. आता यामध्ये आपल्याला वचन ओळखायचं आहे, म्हणजे एकवचन आहे, बहुवचन आहे, किंवा आदरार्थी बहुवचन आहे की अनेक वचन आहे. आपण उद्या भेटू शकाल का, यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला काय करायचं तर वचन ओळखायचं आहे. आता हे वचनमध्ये काय असतं, आता आदरार्थी बहुवचन म्हणजे काय असतं, आदरार्थी बहुवचन म्हणजे यामध्ये आदर पण दिलेला, आदर देण्यासाठी जी एखाद्या व्यक्तीला आपण आदराने जेव्हा बोलवतो तेव्हा ती व्यक्ती एकवचन असून सुद्धा त्याला आपण काय करतो, आदराने बोलवण्यासाठी अनेक वचन या शब्दाचा प्रयोग करतो, तर त्याला काय म्हणायचं, आदरार्थी बहुवचन म्हणायचं. आता एकवचन म्हणजे काय, ती व्यक्ती एकच आहे म्हणजे एकवचनी आहे. अनेक वचन म्हणजे जास्त संख्येने आहेत, आणि बहुवचन म्हणजे आणखी जास्त संख्येने आहेत, त्यामुळे त्याला काय म्हणायचं, बहुवचन, एकवचन, अनेक वचन. तर याचं बरोबर उत्तर काय असणार, आपण उद्या भेटू शकाल का, तर याचं बरोबर उत्तर काय असणार पर्याय क्रमांक 4, म्हणजे आदरार्थी बहुवचन. यामध्ये काय केले, एकच व्यक्ती आहे पण आपण त्याला आदराने बोलवत आहोत, म्हणजे आदराने बहुवचन या शब्दाचा प्रयोग केलेला आहे, त्यामुळे हे काय झालं, आदरार्थी बहुवचन झालेलं आहे. याचं बरोबर उत्तर असणार पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न काय, 11वा. खालील वाक्यातील विभक्ती ओळखा. यामध्ये विद्यार्थ्यांनो भरपूर अभ्यास करा. यामध्ये आपल्याला काय करायचं, विभक्ती ओळखायची आहे. विभक्तीचं मी सांगितलेलं होतं, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, आणि शेवटचं कोणतं असणार तर संबोधन. संबोधन म्हणजे काय असणार तर हाक या शब्दाचा उपयोग केला जातो, म्हणजे एखाद्याला बोलवणं, की ते काय झालं, संबोधन झालेलं आहे. तर यामध्ये ह्याचं बरोबर उत्तर काय असणार तर विद्यार्थ्यांनो भरपूर अभ्यास करा. यामध्ये नो आलेला आहे, म्हणजे विद्यार्थ्यांनोच्या इथं नो आलेला आहे, इथं काय असतं, इथं हे नो आलेलं आहे, त्यामुळे हे काय असणार तर एक हाक झाली, म्हणजे ह्याचं बरोबर उत्तर असणार पर्याय क्रमांक 4, संबोधन, म्हणजे हाक मारलेली आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 12. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. आता यामध्ये आपल्याला प्रयोगावर 2 प्रश्न आलेले आहेत, पहिला प्रश्न आणि हा 12वा प्रश्न. तर त्यांनी पहिला प्रश्न काय दिलेला आहे की येसाजीने ओठावरून जीभ फिरवली. यामध्ये आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे की हा भावे प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे, कर्मकर्तरी प्रयोग आहे की कर्तरी प्रयोग आहे. तर यामध्ये तुम्ही मला पहिल्या आणि 12व्या प्रश्नाचं उत्तर हे कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण मी सुरुवातीलाच व्हिडिओच्या भावे प्रयोग काय असतं, कर्मणी प्रयोग काय असतं आणि कर्तरी प्रयोग काय असतं हे सर्व सांगितलेलं आहे. त्यामुळे या 2 प्रश्नांची उत्तरे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायची आहेत. प्रश्न क्रमांक 13वा पाहू. वयस्क या शब्दाचा योग्य अर्थ लिहा. हा प्रश्न रिपीट झालेला आहे, कारण गेल्या व्हिडिओमध्ये हा तुम्हाला मी सांगितलेलं होतं की वयस्क म्हणजे काय असतं, वयस्कर म्हणजे काय असतं. तर याचं बरोबर उत्तर काय असणार तर वयस्क म्हणजे काय असतं तर बालावस्था पूर्ण करून तरुण दशा प्राप्त झालेली व्यक्ती म्हणजे काय असतं तर वयस्क असते. हे वयस्क हे काय आहे तर नाम आहे, आणि वयस्कर हे काय आहे म्हणजेच काय, वयस्क हे काय आहे तर हे आहे नाम, आणि वयस्कर हे काय आहे तर हे आहे विशेषण. तर यामध्ये वयस्क या शब्दाचा योग्य अर्थ काय असणार तर बालावस्था पूर्ण करून तरुण दशा प्राप्त झालेली व्यक्ती, म्हणजे याचं बरोबर उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक 1, तरुण हे याचं बरोबर उत्तर असणार. पुढचा प्रश्न पाहू. दगडावर कोरलेला लेख या शब्दसमूहाबद्दलचा शब्द कोणता. आता दगडावर कोरलेला लेख ओळखायचा आपल्याला. आता दगडावर कोरलेला लेख काय असतं तर तो असतो शिलालेख, आणि दगडावर केलेले कोरीव काम हे काय असतं त्याला म्हणायचं शिल्प. तर याचं बरोबर उत्तर काय असणार तर याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2, शिलालेख हे त्याचं बरोबर उत्तर असणार. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 15. घरात नाही अन्न कोजी आणि माझे नाव मानकोजी या म्हणीच्या समानार्थाची म्हण ओळखा. म्हण, वाक्यप्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, हे सर्व खूप महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही सर्व पहा.
कारण छोट्या छोट्या गोष्टीवरून मार्क जाण्याची शक्यता असते. तर याचं बरोबर उत्तर काय असणार, म्हणजे याचं उत्तर म्हणजे याचा अर्थ काय की घरात नाही अन्नकोजी आणि माझे नाव मानकोजी. म्हणजे घरात काहीच नाही आणि बाहेर तुम्ही किती मोठेपणा दाखवतो हे त्याचं काय असणार, तर याचं त्या वाक्याचा अर्थ असणार. त्याचं बरोबर उत्तर काय असणार, तर घरात नाही मिठाचा खडा आणि बाहेर दाखवतो पठाणी जोडा. तर हे काय असणार, त्याचं बरोबर उत्तर असणार म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं बरोबर उत्तर असणार. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 16. गंमत लांबून पाहावी या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते. आत्ताच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं की अव्यय किती असतं, म्हणजे किती प्रकार असतात, ते कसे ओळखायचे. आता यामध्ये आपल्याला क्रियाविशेषण अव्यय ओळखायचा. क्रियाविशेषण अव्ययाचे 9 प्रकार पडत होते. एक कोणते स्थलवाचक, कालवाचक, परिणामवाचक, तुलनादर्शक, हे काय तर क्रियाविशेषण अव्ययाची प्रकार आहेत. तर यामध्ये प्रश्न काय दिलेला आहे, गंमत लांबून पाहावी. म्हणजे यामध्ये आपल्याला क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे ते ओळखायचे आहे. तर क्रियाविशेषण अव्यय काय असतं की क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतात, क्रियाविशेषण म्हणतो. आता क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यामधलं काही फरक आहे की नाही, की क्रियाविशेषण म्हणजे काय आणि क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय. क्रियाविशेषणमध्ये कर्त्याचे लिंग वचन यानुसार ते बदलतं, विभक्ती प्रत्यय लागू होतात. आणि क्रियाविशेषण अव्ययामध्ये कर्त्याचे लिंग वचन यामध्ये बदल होत नाही, म्हणजे हे झालं क्रियाविशेषण अव्यय. आता गंमत लांबून पाहावी यामध्ये लांबून हे काय आहे, तर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. स्थलवाचक म्हणजे यामध्ये स्थळ दाखवलेलं आहे, ती गंमत लांबून पाहावी. तर याचं बरोबर उत्तर काय असणार, तर लांबून हे काय असणार, क्रियाविशेषण अव्यय असणार, म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असतं. ह्याचे बरोबर उत्तर काय असणार, तर बरोबर उत्तर ह्याचं पर्याय क्रमांक 2 लांब. मग 17. खालील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. यामध्ये आपल्याला वाक्यात उपयोग करा हे सांगितलेलं आहे. प्रश्न दिलेला आहे मनधरणी करणे. आता मनधरणी करणे म्हणजे काय, त्याचा अर्थ आधी पाहावा लागेल. मनधरणी करणे म्हणजे पाया पडणे, प्रार्थनापूर्वक मागणे, भीक मागणे, विनंती करणे, विनवणी करणे. हे काय झालं, तर याचा अर्थ झाला. आपण वाक्यप्रचाराचा जर प्रश्न आला तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा त्या शब्दाचा अर्थ काढायचा आणि त्या अर्थावरून वाक्य तयार करायचं. या पर्यायामध्ये काही पर्याय दिलेले आहेत, ते आपण वापर करून पाहू. पहिला पर्याय काय, तर त्याने मनाची धरणी केली. हे येणार का, हे नाही येणार. त्याने मनात विचार धरून ठेवले, म्हणजे हे काय, हे पण नाही येणार. तिसरा काय, तर त्याच्या मनात विचार धारण झाले, हे पण नाही. आणि चौथा, कर्ज माफ करण्यासाठी त्याने सावकाराची मनधरणी केली, म्हणजे काय केली, तर सावकाराची विनवणी केली. म्हणून ह्याचं बरोबर उत्तर काय असणार, तर ह्याचं बरोबर उत्तर असणार पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहू. अर्थाच्या दृष्टीने एकमेकांशी संबंधित असलेली 2 किंवा त्याहून अधिक केवळ वाक्य एकत्र आणून त्यांचे जे एकच वाक्य तयार होते त्याला काय म्हणतात, हे आपल्याला विचारलेलं आहे. हा प्रश्न आपण, ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि पुढचा 19वा प्रश्न काय आहे, वा काय कमाल आहे या वाक्याचा प्रकार कोणता. आता हे तर खूप सोपं आहे, कारण यामध्ये उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे, त्यामुळे हे वाक्य कोणतं असणार हे तुम्हाला लगेच कळून जाईल. तर याचं बरोबर उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 उद्गारार्थी वाक्य. कळलं. चला पुढचा प्रश्न पाहू. विटी दांडू याचा आपल्याला काय म्हणायचं, समास ओळखा. आता विटी दांडू याचा आपल्याला समास ओळखायचा आहे. मी आत्ताच सांगितले समासचे प्रकार, ते कसं ओळखायचं. तर यामध्ये काय असणार, तर विटी दांडूचा समास कोणता असणार. आता विटी दांडूचा समास कोणता असणार, तर द्वंद्व समास असणार. पण यामध्ये काय दिलेलं आहे, 2 पर्यायामध्ये इतरेतर द्वंद्व समास आणि वैकल्पिक द्वंद्व समास. तर यामध्ये इतरेतर द्वंद्व समासमध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात आणि वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये काय असतं, तर शब्दाचा, या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा म्हणजेच काय, वैकल्पिक शब्द वापरलेले असतात, जसं की अथवा, किंवा, वा. हे काय आहेत, तर वैकल्पिक शब्द आहेत, हे वापरलेले असतात. त्यामुळे हे कोणता असणार, वैकल्पिक द्वंद्व समास. तर याचं बरोबर उत्तर काय असणार, तर विटी दांडू हे इतरेतर द्वंद्व समास या प्रकाराचं आहे. तर याचं बरोबर उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 इतरेतर द्वंद्व समास. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 21. जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा
म्हणजे काय असणार, त्याला यामध्ये काय विचारलेलं आहे की शब्दसमूहाबद्दलचा एक शब्द विचारलेला आहे. तर याचं बरोबर उत्तर असणार पर्याय क्रमांक 2 क्षितिज. कारण जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा कोणती असते, तर ती जागा असते क्षितिज. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर असणार. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 22. घर मोडून मांडव करणे या म्हणीस समान अर्थाची म्हण शोधा. हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे घर मोडून मांडव करणे याचा अर्थ काय असणार की क्षुल्लक गोष्टीसाठी मोठे नुकसान करून घेणं. म्हणजे काय, घर मोडून मांडव करणं. तर याचं बरोबर उत्तर काय असणार या पर्यायामधून. पर्याय 1 काय दिलेला आहे की घर जाळल्यावर बोंबा मारणे. दुसरा घोडे विकून डांगर खाणे. तिसरा लग्न करून पाहावे आणि घर बांधून पाहावे. चौथा घरात असतील तुरी संसार करतील पोरी. हे काय आपल्याला पर्याय दिलेले आहे. तर याचं बरोबर उत्तर काय असणार पर्याय क्रमांक 2 म्हणजे घोडे विकून डांगर खाणे. हे काय, क्षुल्लक गोष्टीसाठी मोठे नुकसान करून घेणं. त्याचं बरोबर उत्तर असणार. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 23. राजाचा त्याग तोच प्रजेचा भोग या म्हणीचा अर्थ ओळखा. आता राजाचा त्याग तोच प्रजेचा भोग म्हणजे याचा अर्थ काय की राजा आपमतलबी नसेल तर तो निस्पृही व निरीच्छ असेल तर तो काय असतं, प्रजेला पिळून काढीत नाही आणि त्यामुळे प्रजा काय असते तर आनंदी असते, आबाधित राहते. त्यामुळे ह्याचं बरोबर उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक 1 निस्पृह सत्ताधारी असेल तर जनता समाधानात राहील. याचं बरोबर उत्तर हे असणार. म्हणजे राजाचा त्याग तोच प्रजेचा भोग. पुढचा प्रश्न पहा. योग्य शब्द निवडून खालील म्हण पूर्ण करा. काय दिलेलं आपल्याला, डॅश डॅश गळ्यात घंटी कोणी बांधायची. हे आपल्याला म्हण दिलेली आहे, ती पूर्ण करायची आहे. तर याचं बरोबर उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक 1 असणार की 2 असणार की 3 असणार यामध्ये सांगा. याचं बरोबर उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 मांजराच्या गळ्यात घंटी कोणी बांधायची. म्हणजे याचा अर्थ काय असणार की दिसण्यास सोपी पण करण्यास अशक्त कृती. म्हणजे ती गोष्ट दिसायला सोपी आहे पण करायला कशी आहे ती अवघड आहे, त्याचा हा अर्थ होतो. त्यामुळे याचं बरोबर उत्तर असणार की मांजराच्या गळ्यात घंटी कोणी बांधायची. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 25. खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. आता यामध्ये आपल्याला सामासिक शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. वेळी अवेळी हे काय असणार, वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक म्हणजे काय तर तिथे अथवा किंवा हे शब्द वापरलेले असतात. त्यामुळे हे याचं बरोबर उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक 1 वैकल्पिक द्वंद्व समास. कारण वेळी अवेळी या सामासिक शब्दाचा जर मी विग्रह केला तर काय येणार, वेळी अथवा अवेळी. त्यामुळे याचं बरोबर उत्तर काय असणार वैकल्पिक द्वंद्व समास. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. अंधारी या शब्दाची जात कोणती. आता अंधारी या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे. शब्दाच्या जाती किती असतात तर 8 असतात. यामध्ये पर्याय काय दिलेला आहे, पहिला आहे नाम, दुसरा सर्वनाम, तिसरा विशेषण आणि चौथा क्रियाविशेषण. तर याचं बरोबर उत्तर काय असणार तर हे अंधारी काय दिलेलं आहे तर हे विशेषण दिलेलं आहे. त्यामुळे याचं बरोबर उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं बरोबर उत्तर असणार. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 27. डोळ्यांना दिसणारे आणि कानाला ऐकू येणारे संपर्काचे माध्यम. म्हणजे यामध्ये शब्दसमूहाबद्दलचा शब्द ओळखायचा आहे. तर याचं बरोबर उत्तर काय असणार तर डोळ्याला जे दिसते ते काय असतं तर दृक आणि कानाला जे ऐकू येणारं जे असतं संपर्काचं माध्यम ते असतं श्राव्य. म्हणजे याचं बरोबर उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक 2 दृक श्राव्य. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 28. तुम्हाला जे आवडते तेच मी करणार या वाक्याचा प्रकार कोणता. आता यामध्ये वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. पहिला पर्याय आहे मिश्र वाक्य, दुसरा संयुक्त वाक्य, तिसरा शुद्ध वाक्य आणि चौथा गौण वाक्य. आता यामध्ये काय आपल्याला ओळखायचं, याचं बरोबर उत्तर काय असणार तर गौण वाक्य. मी गौण वाक्याचे काही तुम्हाला प्रकार सांगितले आहे. नाम, सर्वनाम हे त्यामध्ये काय असणार तर हे गौण वाक्याचे काही प्रकार आहेत. म्हणजे यामध्ये काय आहे की जे आवडते तेच मी करणार. म्हणजे ह्या 2 शब्दावरून हे जे आणि तेच या 2 शब्दावरून याचं बरोबर उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक 4 गौण वाक्य. मी या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच सांगितलेलं आहे वाक्याच्या प्रकारामध्ये ते कसे ओळखायचे ते. त्यामुळे याचं बरोबर उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक 4 गौण वाक्य. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 29. खालील उदाहरणातील वाक्यार्थ प्रकार ओळखा. देशाचे रक्षण करा. आता यामध्ये काय असणार, स्वार्थ,
संकेतार्थ, आज्ञार्थ की यापैकी कोणताच पर्याय योग्य वाटत नाही, हे असणार. आता या देशाचे रक्षण करा यामध्ये काय दाखवलेले आहे नेमकं की कर्तव्य दाखवलेलं आहे, म्हणजे कर्तव्य दर्शवलेलं आहे. कर्तव्य कोणत्या वाक्यात दर्शवले जाते की विद्यार्थी या वाक्यामध्ये काय दर्शवले जाते तर कर्तव्य दर्शवले जाते. यामुळे याचं बरोबर उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक 4 म्हणजेच काय तर यापैकी कोणताच पर्याय योग्य वाटत नाही, हे त्याचं बरोबर उत्तर असणार. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 30. खालील म्हणीचा वाक्यात उपयोग करा. आता म्हणीचा वाक्यात उपयोग करायचा आपल्याला. त्याने म्हण कोणती दिली? थयथयाट करणे ही म्हण दिलेली आहे. आता थयथयाट करणे म्हणजे आधी आपल्याला त्याचा अर्थ काढावा लागेल, त्यामुळे त्याचा नंतर वाक्यात उपयोग करायला सोपं जाईल. थयथयाट करणे म्हणजे काय? दंगामस्ती करणे, थैमान करणे, धिंगाणा घालणे, धुमाकूळ घालणे, नाचणे, ओरडणे, हे काय आहेत तर या म्हणीचा अर्थ आहे. त्यामुळे याचं बरोबर उत्तर काय असणार? नापास झाल्यावर त्याने थयथयाट केला, हे त्याचं काय असणार तर त्याचं बरोबर उत्तर असणार. पर्याय क्रमांक 2 नापास झाल्यावर त्याने थयथयाट केला. हे पर्याय क्रमांक 1 काय आहे? घरभर नाचणे, हे पण नाही. पर्याय क्रमांक 3 त्याने तांडव नृत्य केलं, हे पण नाही. आणि चौथा थैथय म्हणत तो नाचला, असं नाही होऊ शकत. त्यामुळे दुसरा पर्याय कोणता? नापास झाल्यावर त्याने थैथयाट केला म्हणजे धिंगाणा केला, धुमाकूळ घातला. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 31. खालील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. ब्रह्मानंद होणे. यामध्ये आपल्याला वाक्यात उपयोग करण्यासाठी आधी अर्थ पाहावा लागतो आणि त्यानुसार वाक्यात उपयोग करता येतो. ब्रह्मानंद होणे म्हणजे काय की मोठा आनंद होणे, म्हणजे ब्रह्मा एवढा मोठा आनंद होणे, त्याला काय म्हणायचं? ब्रह्मानंद होणे. तर याचं काय पर्याय काय दिलेले आहेत? पर्याय क्रमांक 1 ब्रह्माला आनंद होणे, हे पण योग्य नाही. पर्याय क्रमांक B म्हणजेच 2 ब्रह्म आल्याने आनंदित होणे, हे पण नाही. पर्याय क्रमांक 3 मुलीचे लग्न ठरल्यामुळे आईला ब्रह्मानंद झाला, हे पर्याय बरोबर आहे. मुलीचे लग्न ठरल्यामुळे आईला ब्रह्मानंद झाला, तर त्याचं बरोबर उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 3 मुलीचे लग्न ठरल्यामुळे आईला ब्रह्मानंद झाला. पर्याय क्रमांक 4 कोणता आहे? मुलीला ब्रह्मांड आठवले, हे पण नाही. ही जी प्रश्न आहेत 32 ते 35 हे कोणती प्रश्न आहेत तर उतारावरची प्रश्न आहेत. ही खूप सोपी प्रश्न असतात, त्यामुळे उतारा नीट वाचला की आपल्याला या प्रश्नांची उत्तरे येऊ शकतात. तर आता या उतारा आपण वाचू. विचाराने वागा, विचाराप्रमाणे वागण्याचे धैर्य दाखवा, नेभळेपणा नको, त्याचप्रमाणे जाती धर्म त्याच्या नावे द्वेष फैलावू नका. जो जो गरीब असेल, जो जो छळला जाणारा असेल तो आपला माना, छळणारा जो जो असेल तो परका माना. हिंदू मुसलमान गोरे काळे असे भेद खरे नाहीत, खरे भेद प्राचीन काळापासून 2च सांगितले आहेत. दुसऱ्याच्या संसाराची धूळदाण करणारे व ती धूळदाण बंद करण्यासाठी खटपट करणारे, असा हा अनंत काळापासून झगडा आहे. तुम्ही न्यायाच्या बाजूने उभे राहा, जे काही शिकाल ते घेऊन या झगड्यात मनपूर्वक सामील व्हा. तुम्ही डॉक्टर झालात तर तुम्हाला दिसेल की जनतेला औषधाची तितकीशी जरूर नसून नीट हवा पाण्याची, नीट खाण्यापाण्याची, नीट अंथरा पांघरायची, थोड्या विश्रांतीची, थोड्या आनंदाची जरुरी आहे. ते कसे साधेल? समाजात क्रांती होईल तेव्हा, श्रमणाऱ्यांचा हक्क स्थापित होईल तेव्हा, श्रमाने घट्ट पडलेल्या हाताला खाण्याचा पहिला हक्क, यासाठी मग तुम्ही भांडाल. तुम्ही इंजिनियर झालात तर तुम्हाला काय दिसेल? खेड्यातून नीट संडास नाहीत, गटारे नाहीत, रस्ते नाहीत, विहिरी नाहीत, या सोयी कशा देता येतील? त्यासाठी तुम्हाला क्रांती करावी लागेल. समाजात तुम्ही शेतकीचे ज्ञान घेऊन आलात, ते शेतकऱ्यांना तुम्हाला पसरायचे आहे, परंतु शेतकरी आज कर्जबाजारी आहे. त्याच्या जमिनी सावकारांनी गिळल्या आहेत, जबरखंड द्यावा लागतो, उत्पन्न आले तरी हाती राहत नाही. त्यामुळे शेती करण्यात त्याचे लक्ष कसे लागणार? त्याची सदैव उपासमारच. हे बंद करायचे असेल तर क्रांती करावी लागेल. हा आपण उतारा वाचलेला आहे, कारण ह्या उतार्यावर आधारित आपले पुढचे प्रश्न आहेत. यामध्ये या उतारातील आधारातील 32वा प्रश्न काय आहे? समाजात क्रांती केव्हा होईल? आता आपण आत्ताच उतारा वाचलेला आहे, त्यामुळे समाजात क्रांती केव्हा होईल याचं उत्तर कुठे असणार तर समाजात क्रांती केव्हा होईल तर श्रमिकांना हक्क प्राप्ती झाल्यानंतर. म्हणजे इथे कोणता असणार तर इथे हे त्याचं बरोबर उत्तर असणार श्रमिकांना हक्क प्राप्ती झाल्यानंतर. म्हणजे याचं बरोबर 32 प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक 1 श्रमिकांना हक्क प्राप्ती झाल्यानंतर. 33वा प्रश्न काय आहे?
कोणाला मानावे. आता आपला कोणाला मानावे यामध्ये दुसरीच लाईन आहे उतार्याची. तर आपला कोणाला मानावे, तर जो जो छळला जाणारा असेल तो आपला माना. इथे दिलेला आहे त्यांनी, जो जो छळला जाणारा असेल तो काय असणार, तो आपला माना. आणि छळणारा जो जो असेल तो कोणता असणार, तर तो परका असणार. म्हणून याचं बरोबर उत्तर काय असणार, तर पर्याय क्रमांक 2 छळला जाणारा काय असणार, तर आपला असणार. पुढचा प्रश्न, खाण्याचा पहिला हक्क कोणाचा. आता खाण्याचा पहिला हक्क कोणाचा, खेड्यातल्या शेतकऱ्याचा, डॉक्टरचा, कर्जबाजारी लोकांचा की श्रमिक लोकांचा. तर याचं बरोबर उत्तर काय असणार, तर पर्याय क्रमांक 3 श्रमिक लोकांचा खाण्याचा पहिला हक्क आहे. हे उतार्यामध्ये दिलेलं आहे, तुम्ही वाचून पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे 35वा, क्रांतीसाठी काय करावे लागते. आता क्रांतीसाठी आपल्याला काय करावे लागते यामध्ये दिलेलं आहे. क्रांतीसाठी काय करावे लागते, उतारा वाचून हे तुम्हाला लक्षात येईल. विचाराप्रमाणे वागण्याचे धैर्य दाखवा. यामध्ये काय दाखवलेलं आहे, याचं बरोबर उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 विचारीपणा, धैर्य आणि समता. हे काय आहे त्याचं, क्रांतीसाठी हे सर्व करावे लागते तेव्हा क्रांती घडून येते. याचं बरोबर उत्तर हे असणार. आता यामध्ये आपण उतार्यावरची सर्व प्रश्न पाहिलेली आहे. या मॅरेथॉन सेशनमध्ये आपण पूर्ण प्रश्नपत्रिकेचे सर्व प्रश्न पाहिलेले आहेत आणि एक्सप्लेनेशन हे दिलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. धन्यवाद.